पाठ 9वा. जनाई दुपारची मोठ थांबली तशी जनाई उसाच्या फडातून बाहेर आली. पाण्याची दारं मोडून कंबर धरली होती. पाल्यानं कापलेलं अंग सारं दुखत होतं. तेव्हा घरात जाऊन पडीन असं तिला झालं होतं. पण थेट वस्तीवर न जाता वाटवाकडी करून ती शेंगाच्या वावरामध्ये शिरली. आज सोमवार 2 वेल उपटून घ्यावेत. पोरही 4 शेंगा खातील आणि आपल्या पोटाला जरा आधार वाटेल म्हणून लगा ती शेंगाच्या वावरामध्ये आली आणि भैमुगाला बघत उभी राहिली. गॅस बत्तीच्या प्रकाशात हिरवागार शालू झगमग करावा तसं ते वावर झगमगत होतं. वर ऊन असलं तरी खाली गार वाटत होतं. शेंगांना आलेले पिवळं फुले वेल बुट्टीत दिसत होती. हिरव्या पिवळ्या रेशमी धाग्यांच्या एका रुमालच खाली विणला असावा असं तिला वाटत होतं. रात्रंदिवस घाम गाळून आपल्या हातांनी काढलेल्या त्या कसिद्याकडे बघत जनाई थोडा वेळ उभी राहिली आणि एकाएकी एक विमान चालल्याचा आवाज कानावर येऊ लागला. रॉ असा आवाज कानावर येत असताना अगं बाई, विमान म्हणून तिनं वर बघितलं पण काहीच दिसत नव्हतं. नुसतं कोरडं आभाळ पसरलेलं होतं. निळभोर आभाळ, चीट पाखरू सुद्धा नव्हतं. आणि हा रोरा असा आवाज कुठून येतोय तेवढा कानावर येत होता. कुठून आवाज येतोय हे कळेना. मग झेंडू फुटल्यागत झालं. उभं राहायला नको म्हणून गडबडीनं वेल उपटायला खाली वाकली आणि विमान समोरून अंगावर आल्याचा भास झाला. म्हणजेच ज्यावेळेस शेंगा उपटत असताना तिनं एक साप तिच्या समोर येत आहे आणि खराखुरा साप जवळून जर जात असेल तर त्यावेळेस आपल्याला त्याचा वाऱ्यासारखा, वावटळीसारखा आणि विमानासारखा आवाज येत असतो. खाली केलेली मान वर करून बघितली तर समोरच्या 4 काकराचा वेल उलथे पालत होत होते. भैमुगाच्या आऱ्या वर उचलत होत्या आणि पायाखालची जमीन हादरा देत होती. रो असा आवाज जवळ येत होता आणि डोळ्यांनी बघितलं तर काळ्या ठिपक्यांची एक 4 वाव तुळी अंगावर धावून येत होती. अगं बाई, साप म्हणून जनाई झटक्याने मागे फिरली आणि जमिनीला पाय न टेकता वारं सुटावं तशी ती पळत सुटली. मागे न बघता थेट वस्तीवर येऊन थांबली. धाबं दणानून गेलं होतं. तिच्या जीवात जीव नव्हता. पोटात घाबरा पडला होता. अंग सारं घामानं ओलं झालं होतं. तोंडावाटे शब्द फुटत नव्हता. वाचाच गेल्यागत झाली होती. हातपाय थरथरत होते. ऊर धडधड करत होता. वस्ती कशी गाठली हेच तिला समजत नव्हतं. वस्ती गाठली हे तरी खरं का म्हणून डोळ्याने ती भोवती बघत होती. मनाची खात्री करून घेत होती आणि आजूबाजूचे सारं भाऊबंद गोळा झालं होतं. जनाईने जेव्हा साप बघितला, साप बघितल्याच्या नंतर वाऱ्याच्या वेगाने ती वस्तीवर आली. पण वस्तीवर आल्याच्या नंतर तिच्या तोंडातून शब्दही निघत नव्हता आणि सगळ्या लोकांना पाहून तिला खात्री पटली होती की आता ती वस्तीवर आलेली आहे. सगळे तिचे भाऊबंद म्हणजे नातेवाईक जमा झाले होते. बघता बघता सारी वस्ती गोळा झाली होती. कालवा उडाला. काय झालं म्हणून पोरं पदराला धरून विचारू लागली. जमा झालेली सारी माणसं तोंडाकडे बघत होती. आता काय सांगायचं. ऊर अजून धडधडत होता. कानातला आवाज जात नव्हता. काही बोलणं सुधरत नव्हतं.
आणि तसं सांगायचं तोवर चुलत सासराही उठून आला आणि विचारू लागला, काय झालं जना? उन्हाची अशी आरडत ओरडत का पळत आली आहेस? जवळचे लोकांनी आणि चुलत सासऱ्यांनी आल्याच्या नंतर त्यांनी विचारलं की जना, तू एवढी ओरडत का आली आहेस? धाप लागलेला ऊर तिला धड बोलू देत नव्हता. घडला प्रसंग कसाबसा तिनं वर्णन केला आणि लोकांच्या तोंडाकडे बघत ती गप्पच राहून बसली. ते ऐकून सारी वस्ती भयभीत झाली. भ्याच पडलं, आपल्या रानात एक भुजंग आहे. भुजंग म्हणजे साप, आणि खूप मोठा जो साप असन तर त्याला भुजंग म्हणून ओळखलं जातं. 15-20 एकर रान हिंडतोय असं आपल्या वाडवडिलाकडून भाऊबंधांनाही ऐकलं होतं. ऐकून सगळ्यांना माहीत होतं, पण गेल्या 10 वर्षात त्याचं नाव कधीच निघालं नव्हतं. कुणी कधीच गाठभेट झाली नव्हती. एकदा दोनदा त्याची कात तेवढी रानात आढळली होती, त्यावर त्याची कधी दुम नव्हता. कैक वर्ष त्याचा विसर पडल्यागत झालं होतं. त्यावर आज जनाईला दर्शन दिलं होतं. वस्ती सारी चाचपडल्यागत झाली होती. जनाईच्या पोटात तर खड्डाच पडला होता. गोळा झालेले भाऊबंद निघून गेले आणि ऐकलेला आवाज कानात घुमत राहिला. एक विमान सारखं फिरत राहिलं तरी घरात बसून भागणार नाही. जीवाचा धडा करून जनाई शेतावर जात राहिली. एक दिवस तो समोर येऊन ठाकल्यावर मात्र तिने त्यालाच बजावलं, का बाबा, आमची पाठ घेतलीस? कशा पायी भ्या धावतोयस? आमच्या रानात वस्तीला राहिलास तर आमची राखण करशील का भ्या दाखवशील? असा प्रश्न त्या भुजंगाला जनाई विचारू लागली. एक दिवस अचानक तो भुजंग तिच्या समोर शेतामध्ये असताना तिने विचारलं की बाबा, तू आमची राखण कर, पण भिऊ दाखवू नकोस. तूच राखण कराय पाहिजेस. कसं कसं चाललंय ते तू बघतोयस नव? कशा तऱ्हेने दिवस कटतोय हे तुला माहीत आहे ना? बाबा, लय जीव वैतागलाय माझा. वस्तीला हैस आमच्या लय नाही, थोडी तरी तुला कळकळ यायला पाहिजे. कुणाचं पाठबळ हाय का सांग बघू आम्हाला. माझ्याशिवाय कोण पुढं म्हणजेच समोर होणार आणि काम करणार आमच्या घरात? मग बाई माणसानं इनाकारणी त्रास देणं हे तुझं काम नाही. माझ्या वाट्याला तू जाऊ नकोस. मी आता जास्त सांगत नाही. सांगायचे ते तुला सगळं सांगितलंय. आता निवांत जरा झाडाखाली बसून भाकरी खातो, तवर आपलं कुठंतरी गपगार निघून जा. माझी भाकरी खाऊन झाली म्हणजे मी जुंधळा कापायला लागणार बरं. असं बसून कसं भागल? दिवस बुडूस तर मला सगळं रान मोकळं करायला पाहिजे. हे बघ, आता शेवटचं तुला हात जोडून मी सांगते, मी मरायलाच आलोय. काय करायचं ते तुझं ठरव. खाऊ का मी आता भाकर? असं म्हणून जनाई जेवण करण्यासाठी झाडाखाली गेली. परवानगी घेतल्यालगत करून जनाई तिथून हल्ली बांधाच्या एका झाडाखाली सावलीला येऊन बसली. फडक्यातली भाकरी काढून हातावर घेतली आणि रानाकडे बघत निवांत घास मोडू लागली. तिथं 2 घटका बसून तिनं सावचित्तानं जेवण केलं. दोन्ही भाकरी तेवढ्या पोटात घातल्या. मग आपल्या जवळचा तांब्याभर पाणी प्याली. थोड्या वेळाने ढेकर दिला आणि मग उठली. आडवा पदर बांधून रानात शिरली. हातात विळा आणि मनगटासारखी धाट भराभर खाली जमिनीला लोळण घेऊ लागली. शंकर पाटील यांनी या पाठातून शेतातला जो भुजंग साप जनाईला अगोदर भीती वाटली, परंतु परिस्थितीला सामोर जाऊन न घाबरताना आपली परिस्थिती आपणच सावरायची, निवारायची असती, हे जनाईच्या पाठातून लक्षात येते.